नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. कशा आहे तुम्ही सगळे? आय होप सगळेजण एक नंबर असतात. रोजप्रमाणे वेलकम बॅक टू द झीन नामदार व्लॉग. आत्ता सध्याला आहे का नाही, मी जाणार आहे जिमचे काही प्रोडक्ट आणायला. कारण की ज्यावेळेस आहे का नाही आम्ही जिमला सकाळचं जातो, सकाळी आम्ही 4:30-5ला जिमला जातो इथून रोज. तर अंधारात खूप एक थंडी वगैरे वाजते आणि कधी भैया गाडी चालवतो, कधी मी गाडी चालवतो. त्यामुळे का आपल्याला हँड ग्लोव्ज आणायला जायचं आहे. पण जाणार आहे डिकॅथलॉनमध्ये, जो सिनेमा रोडला मोठा कलेक्शनने उघडलेला आहे. तर तिथं आपल्याला जाऊन बघायचं की आपल्या डिकॅथलॉनचे मधले काय काय तिथं आहे ते आपल्याला पण माहीत नाही आहे. मी फक्त एक कॅप आणायला गेलो होतो खूप दिवसापूर्वी आणि ती तर लगेच आणलेली होती नाही का मी. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आता सबस्क्राईब करायला बेलायकनला प्रेस करायला विसरू नका. तर आपण जाऊया आणि बघूया. आता सध्याला आपण चाललेलो आहे मित्रांनो पंचायत समितीच्या समोर. आणि माझा तुम्हाला आवाज एकदम क्लिअर येत असेल कारण की पप्पांना सांगून मी माईक मागवलेला आहे. हा ही वेगळी गोष्ट आहे की गॅलरी मधून फेकताना पप्पांनी डायरेक्ट खाली ती फरशीवर फेकला. आता चालू आहे का नाही ती आता व्हिडिओ शूट झाल्यानंतर कळेल. आता पंचायत समिती समोर जाऊन आपल्याला एक फॉर्म आणायचा आहे. लाडका दाजी नवीन संस्था ओपन होणार आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. लाडका दाजी आता जाऊन बघूया. मला पण माहित नाहीये की कसला फॉर्म आणायचा. भैयाला विचारलं, भैया म्हणतो सरप्राईज आहे. मग ठीक आहे, आपण जाऊन तिथं बघूया कसला फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे तिथून. मग त्यानंतर आपण जाऊया जिम मधले जो पण आपल्याला लागणार किंवा थंडीसाठी जो लागणारा वस्तू आहे ते आपण घेणार आहे, ते पण बघूया. तसंच आहे ना, गर्दी गर्दी बघा गर्दी. एवढा भैया की कुछ छोड़ू नको, बघू नको आज कुछ नहीं नहीं देखना पड़ेगा उतर के. काय बोले ती देखेंगे ना अपन. गाड़ी लगा ना जान के क्या वेटिंग गाड़ी लगा लगा. तो मेरे को फॉर्म लेने को बोला है अपन. ये क्या है, किधर है फॉर्म, किधर है? इधर भी नहीं आ गया. क्या है? कलम शॉप हो गया माँ. तो डेंजर नाम है कलम शॉपी. चलो कलम शॉपी तो कलम शॉपी. कौन सा फॉर्म लेने को तो बोल. क्या वीर वीर योजना का फॉर्म घ्यायचा आहे भैया. मग आधार कार्ड पाठवलं मग वैयक्तिक वीर योजनेचा फॉर्म. वैयक्तिक बोलतो, वैयक्तिक कोण बोला. मी वैयक्तिक बोलने को कारण खुद वीर योजनेचा फॉर्म आहे का. मी बोलने को लगा वैयक्तिक वीर योजनेचा फॉर्म आहे का विचारा. ठीक है. हाँ ना, अवघड देखो मालूम मेरी जबान घूमती नहीं. आधी हिंदी आधी मराठी निकलती, फिर भी तू ऐसा बोलता. पक्का है तेरे को. ऑनलाइन डाउनलोड करने का अपन डायरेक्टली उतर गए थे ना. फॉर्म तो मिलत नहीं तो काय है अपन इधर ट्राई करने का क्या सिर्फ. ओके चलो ट्राई करने का. समझता नहीं तुम्हारे को. चलो अपन ट्राई करेंगे. क्या ट्राई करने का वो अभी ट्राई कर रहे थे. चलो श्रीराम इंटरप्राइजेस ऑनलाइन फॉर्म सर्विस क्या रहेगा वगैरह. मी म्हणलं पण काय असतं म्हणतो तू बोल. फॉर्म वीर खांदायसाठी त्याला परमिशन लागते का पहिले. हाँ पैसे बचाने का चल रहा है. कम पैसे होती ना सरकार की तरफ से. पर सरकार रिटर्न में कुछ ना कुछ तो लेती रहेंगे ना. कुछ नहीं से पैसे येते. अच्छा लगा. मी पण एक फॉर्म भरून टाकतो. पैसे आले ना तेवढं एक नवीन कॅमेरा घेतो आणि व्हिडिओ काढायला आपल्याला निवांत. असं होणार नाहीये काही. आम्ही MS शाळेच्या समोर थांबलेलो आहे मित्रांनो. MS शाळेच्या समोर थांबलेलो आहे. भैयाचा कॉल आलेला आहे त्यामुळं बाजूला थांबून आम्ही गाडीच्या बाजूला थांबून आहे का नाही आम्ही व्हिडिओ शूट करत आहेत. कसं आहे, गाडी चालवता बोलू नाही शकत ना आपण. ते चांगली गोष्ट नाहीये नाही का. त्यामुळं कितीही गडबड असली ना अति काही संकटात जाईल. त्यामुळं बाजूला गाडी थांबवूनच कधी पण बोलायचं बरं का. आपण हायवेला थांबू नका, ट्रक बिक तुम्हाला उडवून जाईल. त्यामुळं बाजूला थांबा, मग त्यानंतर बोला. कॉल संपल्यानंतर मग परत जावं पुढं. ठीक आहे बघा. भैयाचा पूर्ण कॉल झाल्यानंतर मग आम्ही निघूया. ठीक आहे का मित्र. कसे बघते आम्हाला बोलून वळून. बघा मित्रांनो काय हरकत नाही. तुम्हाला पण व्लॉग मध्ये घेतोय बघा. पलट पलट पलट. अयो पोलीस आले. बंद.
मित्रांनो इथं आपण पार्किंग शोधतोय. पार्किंग आपल्याला भेटली. भैया लाव लवकर. इथं कोणतरी लावलं रे बाबा. काका पाठीमागच आहे. हा आपल्याला आता जागा भेटलेली, काही टेन्शन नाही. इथं पाठीमाग बघा, काकांना मग आमच्यामुळे जागा भेटलेली. सॉरी काका, आम्ही माफी मागतो. तुम्हाला पुढं कुठेतरी जागा भेटलं जाता, आम्हाला माफ़ करा. चलो भैया, अपन जाएंगे अभी इधर डीकॉथलॉन में, और आप लोग को जो लेने का वो दिखेंगे. महंगा तो आप लोग को मिलने का चाहिए, आप लोग को तो मालूमच है. ओळख दे कोणी थँक्यू काका गेट उघडण्यासाठी. एवढी इज्जतची सवय नाही आम्हाला, पण जाऊ द्या. चला पुढं काय भेटते काय नाही बघूया आता. इथं सगळं तर आहे. अरे बापरे, फुटबॉल वगैरे सगळंच आहे इथं. हे काय शूज वगैरे. इथं एक वेळा मी कॅप घेतली होती. कॅप कितीला आहे बाबा ही? 1150. जाऊ द्या बाबा तिकडं. टोपी बीपी ठीक आहे. ही किती आहे? 600. हल्लीच महाग आहे ती. क्वालिटी तर आहे ठीकठाक. बरं तिकडच्या यायला बघायचं का, तिकडच्या दुकानी पण. हे चले भैया उधर के दुकान में भी जाके दिखने जरा. चल बहुत महंगी है का इधर. क्वालिटी तो अच्छी है पण ये मौता के बाद में तो बीच में से पार्टीशन वगैरह रहेगा. चल बाद जाके दिखेंगे. हाँ चल. टी शर्ट वगैरह. हाँ किधर से जाने का, चले उधर से नहीं इधर से आने का. चल. हाँ हो गया तो तुम्हाला पण व्हिडिओमध्ये. हो बरं आम्हाला व्हिडिओमध्ये घ्या. ये अच्छा है, बीच में से क्या नहीं जाने को आता है, करने को आता है, क्या नहीं, टेंशन नहीं. किधर है? और हाथ लगा इधर. किधर सोता क्या? लगा एक जन आराम से. दो लगा रहे मालूम लगा. 2 लोग का ये लगा क्या है. टेंट आप लोग लेने का. सोहेल को दिखाने मांगता है. सोहेल लगेच बोलेंगे हाँ लेंगे. उसको प्राइस पूछने मांगती थी. जान दे. ओ नमस्कार आमदार. आमदार साहेब गर्दी गँग लेके आईली. इनको पूछ. अब तो अंदर आया है देखिए. और सस्ता अमिताभ बच्चन. जब तक बैठने के लिए ना कहा ना जाए तब तक बैठना नहीं आए. ओ अमिताभ बच्चन साहब यार पूछ ना भैया उसको. लगे आमचा लुक बघ कसं दिसतंय. कसं काय जोरात का नाही लुक. ॲडिडासचा टी शर्ट, टेक्निक स्पोर्टची पॅन्ट, लोकल शूज, लोकल आम्ही. हा लोकल केस पण आमचे. भैयाचा आवाज येत नसेल माईकमुळं. माझाच आवाज येतोय फक्त. वरती जायचं. चला वरती. पहिल्याच मजला बोलते ना बाबा इन्होंने. जो जाके बैठेंगे अपन 3-4 मजले ऊपर. बहन काम के जोड़ है. कोण आहे का दाखवलं. काका हँड ग्लव्स तिकडे काय. बरं ठीक है. चले उधर बोलेला है. नहीं लेने का आप लोग को दूसरा कुछ भैयो. क्या करता देख के. पूछ इसको. काका हँड ग्लव्स आहे का. काका सुन रहा नाही तुला का भैयो. मुद्दाम कर रहा क्या. आम्ही यांना 15 मिनटं झालं इथं आलेलो. यांना सांगतो की आम्हाला हे दाखवा ते दाखवा. ते रिप्लाय देत नाही आहे. यांचं काही नंबर टाकावर कमिशनवरच चाललं आहे सगळं. यांना कधी कमिशन भेटतं आहे, कधी मी या नावाच्या लेबलवर काहीतरी टाकून देतो. माईकच बंद करून टाकला यायला. बाकीचा कोणाचा आवाजच आहे ना यायला. असं फेकून देतोय की काय यायला आम्ही काय असंच उचलून नेणार आहे. हो मग काय. वारं नाही लागला असं दाखव. वारं नाही लागला असं गाडीवर दाखव. वारं नाही लागा पण त्या प्रकारचं जरा. ठीक आहे. तसलं गाडी हँडल पकडता. हा तसंच आहे. किंमत पण तशीच आहे. कुठे किती रुपये किंमत आहे याची. 160 आहे का. हे का 160. 160 भारी. मग एक नंबर आहे. ओके झालं काम. एकदम गादीच आहे आता. हा आत्ताच घालून चालतो मी असं वाटायला. हा मग विचार कसं करायचं. एकदम बेस्ट. 160 म्हणलं तर 160 बरोबर म्हणलं तू. तिथल्यापेक्षा इथं घेतलं बरं चालतं. हीच मी एक वेळा घ्यायला आलो होतो. 600-500 मॉन्स्टर एनर्जी. ते नाही आम्ही घेऊन जातो असंच उचलून फेकून द्या बिझनेस. लई स्वस्त आहे काही तो. डायरेक्ट धप्पा. तुटणंच वेगळं झाले ते. काय तुटणंच वेगळं झालं ते आत्ताच. काय नाही की टीम गाडी नाही रे आपल्याकडं. फायटर आहे काही का बुक किट टीम. देख ना वो तो इसका मतलब है ये चेतावनी दे रहा है तुम गिरने वाले है गाड़ी पर से. निकालो उसको. KTM ची गेली ती पडतोच. मग काय काढा मग ती. मग काय KTM आहे ती. बाजूने गाडी गेली तरी पण ती अशी होती गाडी. अंधारात तर तसं काही दिसत नाही.
जरा बघून घ्या, हिने आपल्याला दाखवलं नाही, यांनी आपल्याला दाखवलं. ऑइल आहे का, बिल कैसा ऑइल आहे? ओके 160 रुपये. चला हा मग काय, आमची खरेदी झालेली आहे आणि आपण चाललेलो आहे परत घरी. पण घरी का काय आता मंडळी फॉर्म परत घ्यायला जायचं का मग? बटाटे, अरे जिंदगी ते बटाटे झालेत आपल्या इकडं. बटाटे खाऊन खाऊन डाईटवर आहे आता आपण. त्याला पटकन मंडईमध्ये जाऊया, बटाटे घेऊया आणि जाता जाता परत आपण एक लोकल दुकानामध्ये ग्लोव्ज बघूया. घेतले तर घेतले, रस्त्यावर गाड्यावर लई स्वस्त झाले. मंडईमध्ये आपण आलेलो आहे बटाटे घ्यायला. माझ्या डोक्यांचे केसाचे कलर बघून आहे का सगळ्यांचे डोळे फिरणार आहेत. 30 रुपये किलो. 2 किलो संपला विषय. टाका त्यामध्ये. मोठे मोठे काय छोटे छोटे घे की तुम्हाला पाहिजे तसे. हा तेच ना, ए छोटेले छोटे मोठे चांगले. हा सर बोल रहा भैया देखो मोठे लेते छोटे ले रहा है बडे बडे चाल. तुला कळत नाही रे. आणि मिरची कशी? हिरवी. बारामतीत जर आपल्याला भाजी मंडईचा सगळ्यात क्वालिटीमध्ये घ्यायची असेल ना, ते लिंबू घ्या, मिरच्या घ्या, बटाटे घ्या, कांदे घ्या, काय घ्यायचं ते घ्या, पण आपल्या भावाकडनंच घ्या. स्वस्त मस्त एकदम. काय नाव आहे बघा? प्रज्ञा. हा प्रज्ञा व्हेजिटेबल्स. पहिलं दुकान आहे बघा, डायरेक्ट आहे का आपल्या पार्किंगच्या बोळीतनं आत घुसल्यानंतर. संपला की विषय. अजून काय पाहिजे? कशी आहे मिरची? 20 रुपये लावणार. ठीक आहे. बटाटा 2 किलो. मिरची मिरची किती घेतली? 1 किलो ना. पावशेर. अर्धा किलो बीट. दुसरं काय? बीट 20 40 60 आणि 130 बरोबर. 7 रुपये. 60 रुपये, 20 रुपये, 80 रुपये, 100 रुपये आणि 30 रुपये का? 130 रुपये. मंडई लेके हो गई हमारी. अभी किधर जाने का आप लोगों को भैया? काय जाणे काय? आता मेडिकलला म्हणजे घरी चाललोय आता. मित्रांनो आपण इथं जय हिंदमध्ये आलो होतो. जय हिंदमध्ये आपण एखाद्या मनके वगैरे घेतलेले आहे तिथून. तुम्हाला घरी जाऊन मी नंतर दाखवतो. आपण त्याला एक आलं वेगळा एक व्लॉग काढायचा आहे. आता जय हिंदमध्ये आपण आलेलो होतो आणि आपल्याला एक ना एक मी मातीचा एक मटका तयार केला होता. तुम्ही इंस्टाग्रामला माझ्या पाहिला असेल तर तिथं आपल्याला ते डेकोरेशन करायचं आहे. तेच आपण व्लॉग वेगळं काढणार. त्यामुळं आता मी मनके वगैरे घेतलेले आहेत त्याच्यासाठी. ठीक आहे ना. आता बघूया कधी आपण डेकोरेट करतो त्याचा. एकदम चांगल्या प्रकारे आपण डेकोरेट करूया त्याचं नाही का. दोरा वगैरे नव्हता यांच्याकडे त्यामुळे आपण कुठे मनीच घेतले. आता जाऊया घरी. पण भैया कुठं थांबलेला? भैयाला मी थांबायला सांगितलं होतं. फॅन पुष्पा पुष्पा सर पुष्पा का पुष्पा पुष्पराज झुकेगा नाही साला. कसं भारी गाडी चालवतो की. आम्हाला कट मारून गेले ही महाशय एकदम पुष्पा स्टाईल मध्ये. केळी केळी कशाला का खायला? बरं चला वजन वाढवूया, केळी खाऊया. हा मनके तुम्हाला दाखवतो. मनके 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 खोल. या प्रकारचे मनके आणलेले बघा. 10-10 रुपये का पाकिट आहे भैया. ये मनके ही काच लावली आहे. हे परत मनके आणि अरे ती एक मटका बनवला होता मी. मटका का नाही का? मटका व्हायचा बनायला मट्टी का तो. हा त्याला चिपकून आहे का डेकोरेट करायचं आहे आणि ती दीदीला गिफ्ट द्यायचं आहे. पण मला प्रश्न असा पडलेला आहे, हे तर ठीक आहे पण मध्ये आधी गोल्डन कलरची अशी नाही का ही असतात. हाँ हैप्पी होली. गोल्डन कलर की नहीं इसको अपन राउंड क्या कर सकते हैं? मेरे को बोल गोल्डन करके नहीं कैसे मिलते देख कर धागा वगैरे कुछ पण नाहीच की गोल्डन करता धागा. आता काय करायचं? सगळ्यात मोठी गोष्ट आहे का नाही, एक तुम्ही विचार करता आहात की मी ज्यावेळेस गाडीवर होतो त्यावेळेस मी माईक लावला होता पण आता माईक कुठे गेला कारण की त्याची चार्जिंग डाऊन झाली. तर मी शांत बसतो. किस आहे ना हे काय आलेलं आहे भैयाचं पार्सल बघू दे. नाही माझ्या कोण बोलतो आपलं पार्सल आहे. अयो आपलं पार्सल आलेलं आहे आणि त्याला अंडेवाला म्हणतात. आम्हाला बोललं की अंडेवाले आले एक ट्रे अंडे घे म्हणतात. तुमचं सामान आलंय. काय डायचं सामान? शिलाजीत आहे का? दिका पंपकिन सीड आहे. पंपकिन सीड. भैयाचं म्हणणं असं आहे की केस गळायला लागले ना तर गळू द्यायचे आणि जर तुम्हाला नाही गळू द्यायचे असेल तरी पंपकिन सीड्स खायचे. एवढेच एका टाइमचं खातो पण नको एकच खाऊन बघूया आपण कसं लागतं. मला माहिती आहे चांगलं काय लागणार नाही.
मित्रांनो आपण आता जस्ट घरी आलेलो आहे आणि जेवढे काम आपल्याला दिवसभरात करायचे ते आपण सगळे करून घेतलेले आहेत. खूप मजा आली मला तर. आय होप तुम्हाला पण खूप मजा आली असेल. आणि हे मनके वगैरे तर आपण लगेच काय ना उद्याच्याला लावायला घेणार आहे, डेकोरेट करायला. त्याचे आपण चांगला एक व्हिडिओ तयार करून तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी तुम्हाला पोस्ट करूया. तर अशा प्रकारे आजचा आपण व्लॉग इथं एंड करूया. वीडियो अच्छा लगा रहेगा तो लाइक करो, वीडियो को सब्सक्राइब करो चैनल को. तो मिलते हैं आपको नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए बाय बाय और ख्याल रखो अपना और अपने फैमिली का. बाय बाय.